संबंध महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक स्वरूपाच्या सुरू असलेल्या सन्मान यात्रेच्या निमित्ताने तमाम मोहनवासियांचं स्वागत स्वीकारण्यासाठी आणि आपल्या सर्वांशी हितगुज करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे विकास पुरुष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार, केवळ मोहोळचे नव्हेच तर सोलापूरचे मालक म्हणून मी ज्यांना मानतो ते राजनजी पाटील, आपल्या भागाचा विकासाचा कायापालट ज्यांनी केला ते आपले लोकप्रिय आमदार यशवंतराव माने, रुपालीताई चाकणकर, विक्रांतजी, नवा युवा नेतृत्व अजिंक्य राणा, माझे ज्येष्ठ सहकारी कल्याणजी पाटील, लतीफाई तांबोळी, प्रकाश चवरे, वसीमभाई बुराण, किसनजी जाधव, जुबेर भगवान, महिलांच्या अध्यक्षा वर्षाताई शिंदे, सुवर्णताई झाडे, उज्ज्वलताई पाटील, संगीता जोगदंडकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्षाचे सर्वच ज्येष्ठ नेते मंडळी, मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सर्वच वरिष्ठ सहकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने दादांच्या स्वागतासाठी जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, राज्याच्या इतिहासात ऐतिहासिक स्वरूपाची यात्रा आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने मी महाराष्ट्रामध्ये सुरू केली. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, काल कोकण आणि आज मोहोळच्या पुण्यनगरीमध्ये आम्ही या ठिकाणी आलो. तुमच्या सर्वांचा उत्साह पाहिल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला निश्चितच केवळ अभिमान वाटतो एवढा पुरता सीमित नव्हे तर आत्मविश्वास वाटतोय की अजितदादांच्या या ऐतिहासिक जनसन्मान यात्रेच्या मुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्याला विधानसभेच्या निवडणुका येतील त्याला अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीसह राज्याच्या सत्तेवरती येईलच असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो. राजन मालकांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व नेतृत्व केलं. 2009 सालामध्ये हा मतदारसंघ आरक्षित मतदारसंघ झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात असे मोजके मतदारसंघ आहेत की जे आरक्षित झाल्याच्या नंतर सातत्याने त्या मतदारसंघातून प्रतिनिधित्व निवडून आला. मला जाहीररित्या प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आजही मी आभार मानतोय. 14 सालामध्ये सुद्धा मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होतो. त्यावेळेला सुद्धा ज्यांना उमेदवारी दिली ती माझ्या एबी सहीनी त्यावेळेला दिली गेली होती. एकमेव असा नेता आहे की ज्या नेत्याने या मतदारसंघातली ताकद केवळ टिकून ठेवली तर नाही ठेवलीच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती सलग 3 वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या मतदारसंघातून निवडून आला. मला याही गोष्टीची खंत आहे, इतकी राजकीय ताकद पक्षाला दिल्याच्या नंतर सुद्धा राजन मालकाला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडलो. त्यावेळेचं राजकारण कदाचित वेगळं असेल, पण राजकारणातली समीकरणं झपाट्याने बदलत असतात. झपाट्याने बदलत असतात आणि बदललेल्या राजकारणाच्या मुळेच यशवंत अण्णांनी किंवा मगाशी मालकांनी सुद्धा जवळपास 3000 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये जो आला नव्हता तो केवळ तुमचे आणि माझे नेते असलेल्या अजितदादांच्यामुळे आला. हे चित्र तुम्ही सगळेजण या ठिकाणी पाहता. मी मगाशी आमच्या चिरंजीवाचं भाषण ऐकत होतो. राजकारणापेक्षा या सगळ्या परिसरातील शेतकऱ्याचं हित कसं जपलं जाईल, कशा पद्धतीचं पाणी माझ्या या शिवारामध्ये झाले, याचा सर्वांकष पाण्याने काम करणारं नेतृत्व हे युवा नेतृत्व या भागामध्ये आहे.
तरुणांच्या मनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या भावना, त्याच पद्धतीने पाणी देण्याच्या दृष्टीतून करायचे प्रयत्न, ज्या पोटतिडकीने, ज्या आपुलकीने हे प्रश्न या व्यासपीठावरती त्या ठिकाणी जे मांडले गेले, ते या भागाचं उदाचं नेतृत्व कशाबद्दल काम करत आहे त्याची एक तऱ्हेची झलक होती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तरुण युवा कार्यकर्त्यांची जी काही फळी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली उभी करण्याचा प्रयत्न करतो आहोत, यामधले आमचा हा मोहचा तरुण उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 100% पाहायला मिळेल, एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगायचं. मी आज आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतोय, तुम्ही जे बोलता तुमच्या भावना आहेत, अनेक वर्षाची तुमची प्रामाणिकपणाची इच्छा त्या ठिकाणी आहेत. माझे आणि राजन मालकांचे संबंध दीर्घकाळ आहेत. मी पण 95 सालामध्ये विधानसभेवरती निर्वाचित झालो, त्यावेळेपासूनचा सदरा लेंगा झब्बा जो तसा आहे तो तसाच आहे. चेहऱ्यावरचं हास्य तेच आहे. मोहोळ मतदारसंघाच्या प्रश्नाची उकल करण्यासाठी करायची प्रचंड मेहनत ती तीच आहे जी 30 वर्षापासून त्यांनी अवैधपणाने त्या ठिकाणी जतन केली. सत्ता असो नसो, मोहोळचा या परिसराचा जनतेने मानलेला मी मालक आहे, या मालकाच्या भूमिकेमध्ये ते काम करत आले, याचं मनस्थितीचं समाधान मला नक्कीच त्या ठिकाणी वाटत आहे. त्याला जोड मिळाली यशवंतराव मानेंच्या रूपाने एका चांगल्या समंजस सामनाराची. आपला आमदार जो मालकाने आम्हाला निवडून दिला विधानसभेवरती, मी पाहतोय गेले वर्षभरामध्ये त्यांचं काम, मी पाहतोय 19 सालापासून त्यांचं काम या मतदारसंघाच्या छोट्या मोठ्या प्रश्नाच्यासाठी सतत पाठपुरावा करण्यामध्ये मंत्रालयामध्ये येत हे सगळं प्रश्न सोडून घेण्याची जी काय विलक्षण पद्धतीची हातोटी आज यशवंतरावांना तुम्ही दाखवलीत, याच्याबद्दल तुमचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. तुमच्या मनात अनेक गोष्टी आहेत. दादांची आणि माझी सुद्धा अनेक वेळा वेगवेगळ्या राजकीय विषयावरती चर्चा होते. एखादा मतदारसंघ राखीव झाल्याच्या नंतर कर्तृत्वान माणसाला संधी योग्य ठिकाणी मिळू शकत नसते, पण आता आमची जबाबदारी येते, माझी अधिक जबाबदारी येते. की मालकांना योग्य पद्धतीने सन्मान देण्याचं काम दादांच्या नेतृत्वाखाली लवकर दादांच्या नेतृत्वाखाली 100% घडेल, एवढाच विश्वास या ठिकाणी आम्ही देतो. लाडकी बहीण योजनेचं स्वागत उभ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहे. आपल्याही मतदारसंघातल्या आमच्या लाडक्या भगिनी या ठिकाणी प्रचंड संख्येने आलेल्या आहेत. त्या दादांच्या स्वागतासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. पण जाता जाता एवढंच सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून 14 ते 18 सालामध्ये मी काम केलं आणि आता गेले वर्षभर त्या ठिकाणी काम करतोय. पक्ष शिस्तीत चालेल, पक्षातली बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही, हा इशारा सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. मालकांना लक्ष करत, यशवंत मानेला लक्ष करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जो कोण भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम पक्ष त्या ठिकाणी करेल, एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आपल्या सर्वांचा उत्साह पुढच्या कालावधीमध्ये अशाच पैसा अबाधित राहावा. कोणी कितीही वल्गना केल्या तरी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून अजितदादा जे उमेदवार देतील त्या चिन्हावरती प्रचंड मताधिक्याने तुम्ही सगळेजण निवडून आणाल असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि आपल्या व्यक्त केलेल्या प्रत्येक भावनेची योग्य ती कदर घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आमच्याकडनं स्पष्टपणाची भूमिका घेतली जाईल एवढं आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय तटकरे साहेबांचे मनपूर्वक